विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाची ॲडमिशन प्रोसेस आजपासून सुरू झालेली आहे. रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे, अजून झालेलं नाही. आजपासून रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. त्या साईटवरती गेल्यानंतर तुम्हाला समजेलच. ठीक आहे. तर त्या अगोदर आता त्या साईटवरती कसं जायचं, रजिस्ट्रेशन कसं करायचं याच्यावरती व्हिडिओ मी लवकरच थोड्या वेळामध्ये किंवा आज संध्याकाळपर्यंत बनवेल. ठीक आहे. तर त्या साईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप कसं करायचं याच्यावरती इन्फॉर्मेशन देईलच मी तुम्हाला. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमासाठी मुलं इलिजिबल कोणते आहेत हे सगळ्यात अगोदर बघून घ्या. जे विद्यार्थी 12वी सायन्सला होते ते विद्यार्थी इलिजिबल आहेत, आणि ज्या विद्यार्थ्यांनी 2 वर्षाचा ITI कंप्लीट केलेला आहे असे विद्यार्थी इलिजिबल आहेत. 2 वर्षाचा, 1 वर्षाचा ITI नाही. तर 2 वर्षाचा ITI कंप्लीट असणारे विद्यार्थी आणि 12वी सायन्सवाले विद्यार्थी, ठीक आहे, हे दोन्ही विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल आहेत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तर याच्यामध्ये प्रश्न पडू शकतो तुम्हाला की 12वी सायन्सचा मुलगा आणि ITIचा पर्सेंटेज वाईज दोघांमध्ये नंबर नेमकं कोणाला दिला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, ITI आणि 12वी सायन्स दोन्हीचीही मेरिट लिस्ट सेपरेट लागत असते. ठीक आहे. काही पर्सेंट जागा ITIसाठी असतात, काही पर्सेंट ह्या 12वी सायन्ससाठी राखीव ठेवलेला असतात. ठीक आहे. त्यामुळं घाबरून जायची गरज नाही. ITIचं पर्सेंटेज वेगळी क्रायटेरिया आहे आणि 12वीचे पर्सेंटेज वेगळा क्रायटेरिया आहे. आता एक प्रश्न असा मनात येतो विद्यार्थ्याचा की ITI जर समजा तुम्ही एखाद्या इलेक्ट्रिशियनमध्ये केला तर तुम्हाला डिप्लोमाला इलेक्ट्रिकललाच घ्यावं लागतं का ॲडमिशन, की ब्रँच तुम्ही बदलू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीपासून नवीन नियमानुसार तुमचा जर ITI कोणत्याही ट्रेडमध्ये झाला असेल आणि तुम्हाला डिप्लोमा वेगळ्या ट्रेडमध्ये करायचा असेल तर तुम्ही करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला ही सुविधा दिलेली आहे. ठीक आहे. तर करू शकता म्हणजे काय, तर इलेक्ट्रिशियनवाला मुलगा जो आहे तर इलेक्ट्रिशियनमध्ये इलेक्ट्रिकलमध्ये न करता तो कॉम्प्युटरमध्ये करू शकतो, मेकॅनिकलमध्ये करू शकतो, आहे ना. किंवा एखादा टर्नर विद्यार्थी आहे किंवा वेल्डर विद्यार्थी आहे, त्याला जर इलेक्ट्रिकल ब्रँच पाहिजे तर इलेक्ट्रिकलमध्ये घेऊ शकतो, किंवा कॉम्प्युटर पाहिजे असेल कॉम्प्युटरमध्ये, सिव्हिल पाहिजे असेल तर सिव्हिलमध्ये घेऊ शकतो तो, आहे ना. तर ही कंडिशन आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मी लवकरच आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या डायरेक्ट स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी करायची त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला पूर्ण ॲडमिशन कंप्लीट होईपर्यंत गाईड करणार आहे. त्यासाठी तुम्हाला आपलं व्हॉट्सअपचा ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो ग्रुप जॉईन करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तसेच जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.